डोळे नसले तरी मायेची नजर कधीच आंधळी नसते. एक 5वी-6वीतला मुलगा आईबरोबर रस्त्यावर मटारचा ढीग बघून आईला म्हणाला, आई मटार घे की, मस्त आहेत ग. तशी ती जीन्स पॅन्टली आई थांबून मटारवाल्याकडे चौकशी करू लागली. मामा, मला दिसत नाहीये, चांगले बघून द्या 1 किलो मटार. मटारवाल्यानं 1 किलो मटार तोलले. मुलानं पिशवी पुढं करून मटार घेतले. 100च्या नोटेतले उरलेले पैसे परत घेऊन आईकडे दिले. मुंबईत बऱ्याच जणांना हे दृश्य बघायला मिळालेलं होतं. एक सुंदर 40शीकडं वळलेली तरुण देखणी बाई व तिचा मुलगा रोज मंडई रस्त्यावर कुठे ना कुठे आढळून यायचे. एवढी देखणी रूपवती बाई, मुलगा पण गोंडस देखणा, आईची काठी बनून तिचे सगळे व्यवहार बिनबोभाट पार पडत असत. कधी कधी नवरा बायको पण दिसायचे, तर कधी कधी मुलगा आई वडील असायचे. तिच्या आंधळेपणानं तिचं किंवा बापलेकाचं काही अडतंय असं कोणाला कधीच जाणवत नव्हतं. तिचा नवरा एक सिव्हिल इंजिनियर, बिल्डर, डेव्हलपर होता. त्यानेच कन्स्ट्रक्ट केलेल्या अपार्टमेंटमध्ये 4थ्या मजल्यावर हे कुटुंब राहायचं. ती उठायच्या आधी नवरा उठून बाथरूम चेक करून तिला उठवायचा. फ्रेश होऊन आली की मग चहा नाश्ता बनवत असे. मुलाची शाळेची तयारी ती करत असे. स्वयंपाक ती करत होती. मुलगा रिक्षानं शाळेत गेला की सगळं आवरून नवरा दाराला बाहेरून कुलूप लावून जाई. एक छोट्याशा खिडकीतून कोण आलं गेलं तर ती संवाद साधायची. अपार्टमेंटमधली सगळी त्यांना लागेल ती मदत करायची. तशी आंधळी म्हणून कधी घराचं आयुष्य तिला घालवावं लागत नव्हतं. लग्नासारख्या सगळ्या समारंभात, प्रसंगात, हॉटेलिंग, टॉकीज काहीही तिच्या आंधळेपणानं बंद झालं नव्हतं. नवरा ऑफिस, घर करून व्यवसाय सांभाळत होता. मुलगा पण शाळा, क्लास, घर करून साथ देत होता. शिक्षणात पण व्यवस्थित होता. शाळा संपवून मुलगा पण BE सिव्हिल झाला. आता वडील जास्त वेळ घरात राहू लागले. मुलगा ऑफिस बघू लागला. हेच सगळं छान रुटीन चालू होतं. मुलाच्या लग्नाचं बघू लागले, पण आईच्या आंधळेपणाची तिथं जरा आडकाठी होऊ लागली. नाही नाही म्हणत एक स्थळ तयार झालं. सून आली. लग्न दिमाखात झालं. सून पण कमावणारी मिळाली. काही दिवसांनी अंगवळणी पडल्यावर ती पण अधनमधनं सासूची काठी झाली. चौघांचे कुटुंब झोकात जगत होतं. एक आदर्श म्हणून सारे ह्या कुटुंबाकडे बघत होते. हिच्या जीवनात येणारे सगळे आनंद येत होते. आंधळेपणामुळं काही जगायचं हिचं थांबलं नव्हतं. एके दिवशी सुनेच्या माहेरचा एक पाहुणा बायकोला घेऊन आला. विघ्नसंतोषी जातीतली ही दोघं नवरा बायको होती. सुनेच्या आई वडिलांनी तोंड भरून केलेलं कौतुक ऐकून आले होते काडी घालायला. एकूण सगळं परिवाराचं आनंदी वातावरण बघून गप्पांच्या ओघात सुनेला किती मन मारून जगावं लागतंय हा विषय बोलायला लागले. मग हळूहळू काही उणीवा त्रुटी दाखवून देत त्यांनी सरळ मुलाला वेगळं करा बोलून गेले. पाहुण्यांच्या बोलण्यानं आई वडीलच नव्हे तर मुलगा सून पण अवाक झाले. त्यांची निस्तब्धता पाहून पाहुणी घाव बरोबर वर्मी बसलाय म्हणून पुढं सरसावले. जवळचाच फ्लॅट घ्या म्हणजे परकेपणा राहणार नाही वगैरे प्रभावी तोडगे सांगू लागले. ती बिचारी एकूणच कधी नव्हे ती मनातनं कोसळली होती. असा काही पर्याय सुचवला जाईल तिला मनात सुद्धा कधी शिवला नव्हता. पडलेले सासू सासऱ्यांचे चेहरे बघून सुनेला मुलाला जास्त सखोल सेपरेट राहण्याचे पर्याय फायदे सुनवायला लागले. नवरा तर कळा ढिक्कळ पडला. तिच्यात डोळ्यातले पाणी आलेलं त्याला जाणवलं. तिला जवळ घेऊन तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला. आपल्या बायकोच्या ह्या असल्या पाहुण्याची त्याला शरम, घृणा वाटू लागली. विचित्र नजरेनं बायकोकडं घृणास्पद नजरेनं बघू लागला. शेवटी न राहून सुनेला बोलणं भाग पडलं. असं काही एक होणार नाहीये. आई बाबांना सोडून आम्ही दोघं कधीच जाणार नाहीये. कारण जन्मजात आंधळा असलेल्या माझ्या नवऱ्याला आईने स्वतःचे डोळे देऊन आयुष्य दिलंय. @ मिलिंद चिटणीस.